प्रशासनाच्या सर्व मित्रांना माझा नमस्कार. आणि आज आपण बोलणार आहोत गुरुकिल्ली यशाची. सक्सेसफुल होण्यासाठी आयुष्यात काय काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय काय गोष्टी केल्यामुळे आपण यशाच्या जवळ जाऊ शकू हे आपल्याला आज बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, मला हे तुम्हाला विचारायचे की तुमच्यापैकी किती लोकांना यश म्हणजे काय माहिती आहे? यू कॅन रेज युअर हँड्स. मी बघू शकतोय. पहिली गोष्ट, जोपर्यंत आपल्याला यश काय आहे हे माहिती नाही तोपर्यंत ते आपण संपादन करू शकत नाही. आता जर आपण महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व मित्रमैत्रिणींची किंवा आपल्या समाज बांधवांची किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना जर बघितलं तर यश काय आहे हे समजून न घेता ते प्राप्त करण्यासाठी ते धावपळ करतात. म्हणून त्यांना खडतर परिश्रम करावे लागतात. यश म्हणजे आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे, यश म्हणजे सक्सेस, सफलता, सक्सेस, की मी हे करून दाखवलं, मला याच्यामध्ये अचिव्हमेंट मिळाली. हे यश ही एक वृत्ती आहे. यशाला पहिले आपण समजून घ्या. यश ही एक वृत्ती आहे जी आपल्यामध्ये आपण जोपासली पाहिजे. ही कुठली घटना वगैरे नसते. आता यश म्हणजे नेमकं काय, याला वृत्ती कसं म्हणता येईल? आपल्या हाती आलेल्या एखाद्या कामाला आपल्यामधील कौशल्यपूर्ण गोष्टींनी पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि ती गोष्ट कंप्लीट केल्यानंतर मिळणारी गोष्ट असते, त्याला यश म्हणतात. म्हणजे आपल्यामधील जे कौशल्य आहे, आपल्यामध्ये जे गुण आहे, आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे, ते टॅलेंट जोपर्यंत आपण बाहेर काढत नाही आणि जोपर्यंत आपण त्याचा उपयोग करत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. आता यशस्वी प्रत्येकाला व्हायचंय. आहे का असं जगात कोणी की ज्याला यशस्वी व्हायचं नाहीये? म्हणजे अगदी रंकापासून तर राजापर्यंत प्रत्येकाला यशस्वी व्हायचं. आज जर आपण बघितलं, टाटा, बिर्ला, अंबानी ही लोक जगामध्ये नव्हे तर बोटावर मोजण्या इतक्या श्रीमंत लोकांमध्ये त्यांची नावं आपण ऐकतो. पण आजही त्यांची यशाची भूक ही संपलेली नाही. का? कारण ज्यावेळेस एकदा यशाची चव आपण चाखतो त्यानंतर ती वारंवार चाखण्याची जी मजा असते, वारंवार ते अचीव करण्याची जी टॅलेंट असते, त्याला वॉरियर ॲटिट्यूड म्हणतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन ॲटिट्यूड असतात. एक असतो तो वॉरियर ॲटिट्यूड, जिंकण्यासाठी. दुसरा असतो तो लुजर ॲटिट्यूड. आता याला ओळखायचं कसं की मी लुजर आहे का वॉरियर आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ती गोष्ट सफलतापूर्वक पूर्ण करण्याची मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला वॉरियर म्हणतात. म्हणजे की ज्यांच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. लुजर ॲटिट्यूड काय असतो, लुजर माइंडसेट काय असतो, की तुम्ही कितीही चांगली गोष्ट सांगा तर त्यात एक तरी चूक काढणे किंवा आपल्या स्वतःवर 1% संशय घेण्याच्या वृत्तीला लुजर ॲटिट्यूड म्हणतात. आता जसं फॉर एक्झाम्पल की हे कसं ओळखायचं बघा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार आपल्या आयुष्यामध्ये यश देण्यासाठी किती महत्वाचे असतात. एक 5 लिटर दूध जर आपण घेतलं आणि त्या दुधामध्ये जर आपण एक टिपका शाही टाकली तर काय होईल? ते संपूर्ण दूध निळं होऊन जाईल आणि दूध ते पिण्यासाठी योग्य राहणार नाही. हा झाला निगेटिव्ह ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय, की 5 किलो शाही आहे निळी आणि त्याच्यावर तुम्ही एक टिपका दुधाचा टाका, काहीही फरक पडणार नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी खूप लवकर प्रमाणात घुसली जाते किंवा घुसळली जाते. म्हणून आपल्याला जर यापासून बाजूला राहायचं असेल, दूर राहायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर आपण स्वतःमध्ये काही महत्वाचे बदल घडवून आणले पाहिजे. आता यशस्वी होण्यासाठी जी गुरु किल्ली आहे त्याच्यामध्ये महत्वाचे 10 पॉइंट्स येतात. पहिला पॉइंट पहिला पॉइंट आहे की यू शुड नो व्हॉट यू वॉन्ट. की तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला आयुष्यात नेमकं काय हवं आहे. कारण जोपर्यंत मला काय हवं आहे हे मला कळणार नाही तोपर्यंत मला यश मिळणारच नाही. आपण थोड्या दिवसासाठी जर बघितलं तर काही लोकांना जर आपण विचारलं, फॉर एक्झाम्पल या आपण मिशन प्रशासनच्या आपल्या ग्रुपमध्ये काही विद्यार्थ्यांना आज विचारलं तर त्यांना बँकेमध्ये अधिकारी व्हायचे, काही दिवसांनी विचारलं त्यांना PSI व्हायचे, काही दिवसांनी विचारलं त्यांना तहसीलदार व्हायचे, काही दिवसांनी विचारलं त्यांना कलेक्टर पण व्हायचे. सी, एखाद्या गोष्टीसाठी आपण आपली कॅपॅसिटी दाखवणं हे अतिशय चांगलं आहे. इट इज अ गुड ॲटिट्यूड. तुम्ही वरच्या वरच्या रँकला गेले, इज गुड ॲटिट्यूड. पण कॅपॅसिटी बरोबर आपण आपली मानसिकता आणि आपली कॅपेबिलिटी सुद्धा चेक करणं खूप खूप गरजेचं आहे. कॅपॅसिटीपेक्षा कॅपेबिलिटी ही खूप खूप इम्पॉर्टंट असते. जसं मला असं वाटतं की माझी कॅपॅसिटी की मी या देशाचं पंतप्रधान व्हावं, कॅपॅसिटी मला वाटते. पण कॅपेबिलिटी नाही हे मला माहिती आहे. म्हणून जोपर्यंत मला माझ्या कॅपेबिलिटीज कळणार नाही तोपर्यंत मला माझ्या कॅपॅसिटीचा अंदाज येणार नाही आणि मी यशस्वी होणार नाही. आता यशस्वी होण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पहिली गुरु किल्ली काय आहे? यू शुड नो व्हॉट यू वॉन्ट. की तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे.
एकदा जर आपण आपला हा गोल सेट केला आणि एकदा जर आपल्याला कळलं की मला काय पाहिजे आहे, तर त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं सोपं, सुखकर आणि आरामदायी वाटतं आणि ती गोष्ट आपण सातत्यानं व्यवस्थित कौशल्यपूर्ण प्रयत्न करून पूर्ण करू शकतो. आजही 50% पेक्षा जास्त लोकांना मुळात हे माहितीच नाहीये की त्यांना आयुष्यात नेमकं काय हवंय. मला नोकरी मिळाली, मी नोकरी करेल. नोकरीतनं एखादं प्रमोशन मिळालं, मी प्रमोशन करेल. मला दुसऱ्या बँकेत जॉब मिळाला, दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला, मी तिकडे जाऊन करेल. मध्येच मला एखादी व्यवसायाची अपॉर्च्युनिटी, मी व्यवसाय करेल. असं केल्यामुळे तुम्ही यशस्वी होणार नाही असं नाही. माइट बी तुम्हाला बऱ्यापैकी प्रमाणामध्ये तुमच्या कौशल्याप्रमाणे त्यामध्येही यश मिळत राहील. परंतु जर तुम्हाला करेक्ट माहिती असेल, की मला नेमकं आयुष्यात काय करायचं आहे, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उंचीचं शिखर गाठू शकतात आणि इकडे-तिकडे धावपळ करून छोटे-छोटे सक्सेस मिळवण्यापेक्षा मोठ्या सक्सेसची भरारी आपण घेऊ शकतो. म्हणून यशाची पहिली गुरुकिल्ली आहे, की यू शुड नो व्हॉट यू वॉन्ट, की तुम्हाला पहिले पूर्णपणे माहिती पाहिजे, की तुम्हाला आयुष्यामध्ये काय हवं. त्यानंतर दुसरी यशाची गुरुकिल्ली आहे प्लॅनिंग. एकदा मला जर कळलं, की मला इथनं मुंबईला जायचंय, राइट? आता असं कधी झालंय का आपण कपड्यांची पिशवी भरली आहे आणि आपण स्टँडवर गेलो आणि आता आपण ठरवतो, की आता मी ठरवेल, की मला कुठे जायचं? असं होत नाही. पहिले आपल्याला ठरवावं लागतं जसं, की आय शुड नो मला कुठे जायचंय. त्यानंतर येतं प्लॅनिंग. मग मी प्लॅन करेल, की इथनं मुंबईला जायला कुठले-कुठले सोयीस्कर मार्ग आहे? मी चालत जाऊ शकतो का? मोटरसायकलवर जाऊ शकतो का? माझी कार घेऊ शकतो का? बसनी जाऊ शकतो का? फ्लाइटनी जाऊ शकतो का? की मी दुसऱ्या कुठल्या पब्लिक ट्रान्सपोर्टनी जाऊ शकतो का? हे प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट जर आपण ठरवली नाही, की मला काय हवंय, तर हे प्लॅनिंग आपण कशाचं करणार? म्हणून आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी दुसरी यशाची गुरुकिल्ली आहे, की आपल्याला काय हवं हे माहिती असल्यानंतर त्या गोष्टीला अचीव्ह करण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन प्लॅनिंग करणं. आजही आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा यश आपल्या हाताजवळ येऊन सुटून जातं. बऱ्याचशा मित्रांना माहिती पण असेल, की अरे माझ्या एकदम हाताजवळ यश आलं होतं आणि निघून गेलं. त्याचं कारण एकच आहे, की आपण अचूक प्लॅनिंग न केल्यामुळे आपल्या हातातनं यश तोंडाजवळ येऊन परत जातं. मित्रांनो, आपण जर एवढे कष्ट करणारच आहोत आणि एवढ्या यशाच्या जवळ जर जाणार आहोत, तर ते जवळ आलेलं यश हातातनं गेल्यानंतरचं जे दुःख आहे ना, ते अपयशापेक्षा जास्त मोठं आहे पचवण्यासाठी. म्हणून आपल्याला जर या संकटाला सामोरे जायचं नसेल, की तोंडाजवळ आलेला घास जर आपल्याला सुटू द्यायचा नसेल, तर डिअर फ्रेंड्स, यू शुड हॅव अ परफेक्ट प्लॅनिंग, की तुम्हाला प्लॅनिंग अचूक पद्धतीने करायलाच हवं. या प्लॅनिंग नंतर तिसरी यशाची गुरुकिल्ली आहे टाइम मॅनेजमेंट. आता एमपीएससी युपीएससीच्या प्रत्येक सेशनमध्ये मी बघतोय की विद्यार्थी टाइम मॅनेजमेंटवर बोलताय. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, की आपल्याकडे आपल्याला हवा असणारा वेळ आपण आपल्या शेड्यूल मधनं कसा मॅनेज करणार. आता विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना सुद्धा जर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हा प्रश्न पडला असेल, तर मला आश्चर्य वाटतं की आपण आयुष्यामध्ये एमपीएससी युपीएससी मध्ये यश कसं संपादन करणार. कारण आज विद्यार्थी दशेमध्ये तुमच्याकडे वेळच वेळ आहे. हा, फक्त तुमचा अभ्यासाचा, तुमच्या काही क्लासेसचा शेड्यूल जर तुम्ही बघितलं, तर अभ्यास 2 ते 3 तासापेक्षा जास्त आपण करू शकत नाही आणि कुठलेही क्लासेस 2 तासापेक्षा जास्त असत नाही. मग 2 आणि 3 जर आपण 5 तासासाठी जर हा शेड्यूल काढला, तर आपल्याकडे तब्बल 19 तास असतात. परंतु आपल्याला बाकीच्या गोष्टी, सोशल नेटवर्किंग आणि झोप ही जास्त प्रिय असते. मित्रांनो, ज्या माणसाला मला दिवसभरात किती वेळ झोप मिळेल हा प्रश्न आयुष्यात पडतो, तो माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही झोपेच्या नादी लागताल, कारण झोप ही आवश्यक आहे. परंतु आपल्याला आपलं बॉडी स्ट्रक्चर माहिती असतं, आपल्या शारीरिक रचना आपल्याला माहिती असतात. त्यानुसार आपण आपला बॉडी सेट करायला पाहिजे, की मला एक्झॅक्टली किती तासाची झोप हवी, राईट? म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला आपलं स्ट्रक्चर जर माहिती असेल, तर ही टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, की मला प्रवासाला किती वेळ द्यायचा आहे, मला कुठल्या कार्यक्रमाला किती वेळ द्यायचा आहे, किंवा मला जायचं नाहीये का, किंवा मला अभ्यासासाठी किती वेळ पाहिजे, मला प्रॅक्टिससाठी किती वेळ पाहिजे. बरीचशी मुलं प्रचंड अभ्यास करतात, परंतु प्रॅक्टिसला त्यांना वेळ मिळत नाही, म्हणून परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतात. म्हणून मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, की आपल्याला ज्या गोष्टीच्या आयुष्यामध्ये हाव आहे, जे पाहिजे, हवं आहे, त्याचं जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलंय, तर त्याच्याबरोबर टाइम मॅनेजमेंट सुद्धा करणं खूप गरजेचं आहे, की तुम्हाला आजपासून 8 दिवसांनी तुम्ही या वेळेमध्ये कुठे असणार हे तुम्हाला जर आज माहिती असेल, तर तुम्ही आयुष्यामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकाल. जसं आज इंडियामधले तुम्ही कुठलेही टॉप 10 लोक निवडा. मोदी साहेब घ्या, फडणवीस घ्या, नेते मंडळी घ्या, अंबानी घ्या, टाटा घ्या, बिर्ला घ्या.
या सगळ्या लोकांना माहिती असतं की कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला ते कुठे असणार आहे, किती वाजता प्रवासात असणार आहे, किती वाजता कुठला कार्यक्रम करणार आहे आणि परतीचा प्रवास किती आहे. याच्यामध्ये 15-20% व्हेरिएशन ऍक्सेप्टेड आहे, बिकॉज सगळ्याच गोष्टी आपल्या फेवरमध्ये नसतात. परंतु टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याच्याकडे टाइम मॅनेजमेंट नसेल त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि कितीही धावपळ केली तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. यानंतर यशस्वी होण्याची चौथी आणि सगळ्यात महत्वाची गुरुकिल्ली आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय? नियमबद्ध जीवन. जर मी एकदा ठरवले की मला हे करायचंय तर तो आपल्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन झाला पाहिजे. जी लोक आयुष्यामध्ये डिसिप्लिन मेंटेन करत नाही ते कधीही यशस्वी होऊ शकत नाही. डिसिप्लिन राहणं म्हणजे सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवणं, की मला जर उद्या प्रवासाला जायचं तर आज संध्याकाळी माझी बॅग भरून रेडी पाहिजे, माझं प्रवासाचं तिकीट पाहिजे, त्याच्यावर माझा इन्शुरन्स केलाय की नाही तो मला माहिती पाहिजे. माझ्या गाडीचं जर टायमिंग 6 वाजता असेल तर मला किती वाजता तिथं पोहोचायचंय, मला किती वेळ प्रवासासाठी लागणार आहे. अचानक जर मला गर्दी लागली, ट्रॅफिक लागली तर माझी बस मिस होता कामा नये. या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या कामाला अंजाम देणं किंवा आपल्या कामाला पूर्ण करणं हा खूप महत्वाचा आहे. आज तुम्ही बघा आयुष्यामध्ये हा डिसिप्लिन खूप लोकांमध्ये कमी झालाय. 10 मिनिटं जर आपण आपल्या व्हॉट्सअपला दिले असतील तर 10चे 15 कधी होतात, 20 कधी होतात आणि 25 कधी होतात आपल्याला कळत नाही. आता हे सोशल मीडिया हे जे जग आहे हे ग्लॉरियस ग्लॅमरस जग आहे. यावर तुम्ही 10 तास जरी बसला तरी तुमचं मन संतुष्ट होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही डिसिप्लिन ठेवला असेल की मी फक्त अर्धा तास व्हॉट्सअप बघेल तर 30वा मिनिट संपल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप बंद झालं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पुढच्या कामाकडे निघून गेला पाहिजे. परंतु आपल्या मनावर कंट्रोल नसतो. डिसिप्लिन फक्त त्याच व्यक्तीकडनं फॉलो होऊ शकतो जो संयमशील व्यक्तिमत्व असतं. आता जर तुम्ही डिसिप्लिन मेंटेन करू शकत नसाल तर यावरनं तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमच्या संयमावर देखील काम करायला पाहिजे. कारण जी व्यक्ती संयमशील असते ती तंतोतंत पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं आखून दिलेला कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण करते आणि आयुष्यामध्ये यशस्वी होते. म्हणून डिसिप्लिन हा आयुष्यामध्ये खूप खूप गरजेचा आहे. त्यानंतर पाचवा आणि महत्वाचा अतिशय महत्वाची सक्सेस की आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीला मराठीमध्ये म्हणतात सातत्य. एखादी गोष्ट जर आपण करायची ठरवली तर तिच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. माइट बी तुम्ही प्रत्येक वेळेस यशस्वी होतालच पहिल्या अटेम्प्ट मध्ये असं नाही, परंतु सातत्यामुळे यशाकडे पोहोचण्यासाठी लवकर मदत होते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ती म्हणजे असं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे सातत्यानं जर एखाद्या गोष्टीचा आपण सराव करत राहिलो तर आपल्याला यश संपादन करण्यासाठी खूप मदत होते. जसं फॉर एक्झाम्पल मी जर तुमच्यापैकी काही मित्रांना विचारलं की इथून 100 किलोमीटर एक गाव आहे तिथं आपल्याला चालत जायचंय, किती लोक तयार होतील? फार लोक कमी तयार होतील. पण मी जर तुम्हाला तिथं नेऊन सोडलं आणि सांगितलं की तुम्हाला परत जाण्यासाठी कुठलेच रस्त्याने फक्त बाय वॉक जाऊ शकतात तर आपण बरोबर येऊ की नाही? पण त्यासाठी जर तुम्ही सातत्यानं चालण्याचा सराव करत असाल तर तो प्रवास तुम्हाला सुखकर होईल. फक्त गरज असते ती करेक्ट गोष्टी डोक्यामध्ये घेण्याची आणि सातत्यानं त्या करत राहण्याची. आता सातत्य आपल्याकडनं का मेंटेन होत नाही? 11th आवरला आलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी, छोटी मोठी पाहुणे, छोट्या मोठ्या मित्रमैत्रिणींच्या बैठकी, याला जर आपण अवॉइड केलं आणि आपण आपला जर डिसिप्लिन सोडला नाही तर यशस्वी होण्यासाठी तुमचा हात कोणीही पकडू शकणार नाही, तुमच्या पायामध्ये कोणीही बेडी घालू शकणार नाही. म्हणून डिसिप्लिन बरोबर कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची. जर एखादी गोष्ट समजा तुम्ही करताना 15 मिनिटाचा वेळ दिला आणि ती तुम्हाला रटाळवाणी वाटत असेल, फॉर एक्झाम्पल एमपीएससीचा अभ्यास करताना मला कळलंय की ही 15 ते 20 मिनिटाची एखादी मला प्रॅक्टिस करायची जिच्यामध्ये फार काही महत्व नाहीये पण तिच्यावर 4-5 मार्क माझे अवलंबून आहे. आपण नेहमी त्या गोष्टी निग्लेक्ट करतो. माझी सर्व मित्रांना विनंती, आयुष्यामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर कुठल्याच गोष्टीला निग्लेक्ट करू नका. कारण तुम्हाला माहित नाही की फेकून देण्याची वस्तू सुद्धा कधीतरी आयुष्यामध्ये अशा ठिकाणी कामाला येते की जी तुमच्या आयुष्याला युटर्न देऊन जाते. म्हणून कन्सिस्टन्सी ही खूप खूप महत्वाची आहे. त्यानंतर महत्वाची 6वी सक्सेस की आहे प्रायोरिटीज. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे की मला एखाद्या कार्यक्रमाला जर जायचं असेल तर ते किती महत्वाचं आहे. मी जर गेलो नाही तर ती लग्न होणार नाही का, ती मुंज होणार नाही का, बारसं घडणार नाही का, घरभरणी होणार नाही का? मित्रांनो, मला आज तुम्हाला अतिशय महत्वाची एक सूचना अशी द्यायची आहे की स्वतःहून आपण आपल्या हाताने आपली क्रेडिबिलिटी प्रचंड मोठी करून ठेवलेली आहे. आपण आपल्या डोक्यामध्ये स्वतःची इमेज प्रचंड मोठी करून ठेवली आहे, म्हणून आपण यशापासून दूर चाललेलो आहोत.
जो माणूस इमेज कॉन्शियस असतो की मी गेलो नाही तर त्यांना खूप वाईट वाटेल. मित्रांनो, कधी विचार करा, तुमच्या सख्ख्या भावंडाच्या लग्नाला जरी तुम्ही गेले नाही तर ते लग्न झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या डोक्यातनं हे काढून टाका की मी जर गेलो नाही तर त्यांना वाईट वाटेल. बॉस, तुम्ही तिथे जाऊन काय व्हॅल्यू ऍड करणार आहात? जर तुम्ही एमपीएससी युपीएससी क्रॅक केली, एखाद्या लग्नाला गेले नाही आणि उद्या अधिकारी झाल्यानंतर जर तुम्ही त्यांना भेटायला गेले आणि भेटवस्तू दिली आणि सांगितलं की सॉरी तुमच्या लग्नात मला यायला जमलं नाही, माझी परीक्षा होती म्हणून मी सदिच्छा भेट द्यायला गेलो, तर मला असं वाटतं की लग्नामध्ये न आलेल्या दुःखापेक्षा तुम्ही नंतर अधिकारी होऊन त्यांना भेटायला गेल्यामुळे त्यांना जितका आनंद होईल आणि जितकी गोष्ट त्यांच्या स्मरणात राहील त्याच्यापेक्षा मोठं सुख कशातही नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना प्रायोरिटाईज करत चला की माझ्यासाठी ही किती महत्वाची आहे. मी जर ही गोष्ट केली नाही तर याचा माझ्या आयुष्यामध्ये काही फरक पडू शकतो का? मी तुम्हाला एक प्रायोरिटाईज करण्यासाठी एक गोष्ट दाखवत आहे. याला जर आपण फॉलो केलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकेल. मी स्क्रीन शेअर केला, आपल्याला स्क्रीनवर दिसतंय का हाऊ टू प्रायोरिटाईज? बघा, हा एक फॉर्म्युला आहे की आयुष्यामध्ये जर आपल्याला टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी जर फॉलो करायची असेल तर हा फॉर्म्युला, याला म्हणतात द 4 क्वाड्रंट ऑफ टाइम मॅनेजमेंट. आता करोनाच्या या परिस्थितीमध्ये सर्वच लोक इम्पेशंट झालेले आहेत. कसं थांबवतो दादा तुला? ती इमेज खूप मोठी एनलार्ज करशील? एनलार्ज. डबल क्लिक केलं की ती मोठी होईल, म्हणजे ओके, सगळ्यांना दिसायला छान दिसेल. राईट. आता आपल्याला जर ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर कशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो? आता मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला 4 क्वाड्रंट दाखवलेले आहे. या 4 क्वाड्रंट मध्ये पहिला आहे अर्जंट. कुठलंही काम, कुठलीही गोष्ट डोळ्यासमोर आल्यानंतर पहिले ठरवा ती अर्जंट आहे की नॉट अर्जंट आहे. समजलं? त्यानंतर डाव्या बाजूला मी केलेलं आहे इम्पॉर्टंट अँड नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे ती गोष्ट आता अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे का नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट आहे. एखादी गोष्ट जी अर्जंट आणि इम्पॉर्टंट या क्वाड्रंट मध्ये पडेल ती गोष्ट आपण ताबडतोब करायला पाहिजे. जी गोष्ट अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट नाही तिला आपण थोड्या वेळानं करायला पाहिजे. एखादी गोष्ट इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही तिला देखील आपण नंतर करू शकतो. आता ही अर्जंट जी गोष्ट असते याच्यामध्ये क्रायसिस येतात. प्रोसेसिंग प्रॉब्लेम, फायर फायटिंग, रिवर्किंग, रश डेडलाईन्स की एखाद्या गोष्टीची डेडलाईन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100% अर्जन्सीवर काम करायला पाहिजे. आता नॉट अर्जंट मध्ये काय येतात? प्रोडक्टिव्हिटीज, जसं प्रिपरेशन करायचंय हे तुम्ही आत्ताच केले पाहिजे असं नाही, तुमच्या टाइमलाईन प्रमाणे करू शकतात. प्लॅनिंग करायचंय, प्रिव्हेन्शन्स आहे, रिलेशनशिप बिल्डिंग आहे, तुमची पर्सनल डेव्हलपमेंट आहे, याच्यामध्ये तुम्ही नंतरही काम करू शकता. आता इम्पॉर्टंट आणि नॉट इम्पॉर्टंट मध्ये काय आहे? तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये तर डिस्ट्रॅक्शन्स, फोन कॉल्स, ईमेल्स, मीटिंग, बॉसेस, वॉक इन्स, सोशल मीडिया. मी सोशल मीडिया मुद्दाम यात टाकलं नाही, सोशल मीडिया देखील येतं. आणि चौथा जो क्वाड्रंट आहे की नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट, तो आहे वेस्टेज, सोशलायझिंग, ट्रायवाज, सम फोन्स, कॉल, ईमेल, टीव्ही, एंटरटेनमेंट आणि वेस्ट ऑफ टाइम. या पद्धतीनं जर आपण आपलं टाइम मॅनेजमेंटचं नियोजन केलं तर आपल्याला कुठल्या गोष्टीला कुठली वेळ द्यायची आहे, किती महत्वाच्या वेळेला किती महत्वाचा वेळ द्यायचा आहे आणि कुठल्या वेळेत काय करायचं याची माहिती अचूकपणाने मिळू शकेल असं मला वाटतं. यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे तो आहे माइंडसेट. यशस्वी होण्यासाठी एका ठराविक माइंडसेटची गरज असते. जर हा ठराविक माइंडसेट आपल्याला मिळाला नाही तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, जसं मी मगाशी सांगितलं की आपलं जे मन असतं ते 75% नकारात्मक दृष्टिकोनाकडे असतं आणि 25% सकारात्मक असतं. हे मी एकदम बेस्ट केस मध्ये सांगतोय. आताच्या करोनाच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर 90% नकारात्मक आणि 10% सकारात्मक राहिलेले. कसं? वाईट लोकांची संगत खूप लवकर लागते, चांगल्या मित्रांची संगत घडायला वेळ लागतो. एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती आपल्याला करायला खूप खूप वेळ लागत नाही, पण एखादी गोष्ट बरोबर असेल तर ती करायला आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. म्हणून निगेटिव्ह गोष्टी आपल्याकडे लवकर आकर्षित केल्या जातात आणि सकारात्मक गोष्टींना काबीज करण्यासाठी, त्यांचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. म्हणून आपण आपला माइंडसेट जर सकारात्मक दृष्टिकोनात ठेवला, जर आपण करेक्ट ठेवला तर आपण यशस्वी होऊ शकू. आता हा सकारात्मक माइंडसेट कसा ठेवायचा यावर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. यावरनं तुम्हाला कळेल की आयुष्यामध्ये यश संपादन करण्यासाठी किती महत्वाचा हा भाग आहे. एक गाव असतं, त्या गावामध्ये 2 मुलं असतात. एक मुलगा जो असतो तो 12 वर्षाचा ते 15 वर्षाचा असतो आणि तब्येतीने अतिशय गलेलठ्ठ असतो, जाडजूड असतो.
दुसरा जो मुलगा असतो तो साधारण 8-9 वर्षाचा असतो आणि तो खूप सडपातळ असतो, की वाऱ्याचा वेग जर वाढला तर तो उडून जाईल. ही दोघं खूप चांगली मित्र असतात. त्यांचं आयुष्याचं संपूर्ण क्षण त्यांनी एकत्र घालवलेला असतो. जेवण करताना एकत्र, झोपायला एकत्र, फिरायला एकत्र, खेळायला एकत्र, शाळेत एकत्र, सगळीकडे एकत्र. तर त्या दोघांची जोडी जगामध्ये प्रचंड प्रसिद्ध असते. एक दिवस ही मुलं खेळता-खेळता गावाच्या बाहेर जातात आणि ते गाव कधी बाहेर निघून जातं, गावाची शीव कधी संपते त्यांना कळत नाही. आणि खेळण्याच्या नादामध्ये तो मोठा जाडजूड जो मुलगा असतो, तो चुकून विहिरीमध्ये पडतो. जसा आपला मित्र विहिरीमध्ये पडलेला बघितलं, तर तो दुसरा जो मुलगा असतो, तो आरडाओरडा करायला सुरुवात करतो, की "बचाव, बचाव, बचाव! माझा मित्र विहिरीत पडलाय. कृपया मला मदत करा, वाचवा." पण मित्रांनो, तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटतं, की त्याच्या आजूबाजूला मदत करण्यासाठी कोणीही नसतं. तो प्रचंड धावा करतो, आजूबाजूला पळतो, शेतात जाऊन येतो, रस्त्यावर पळतो, पण त्याला कोणीही मिळत नाही. कोणीही तिथं नसतं. मग त्या मुलाला समोर पाण्याची बादली आणि दोरी पडलेली दिसती. तो धावत-धावत जातो, रहाटाला ती बादली टाकतो आणि ती बादली खाली सोडतो आणि त्या मित्राला धरायला लावतो. प्रचंड वेळेच्या प्रयत्नानंतर 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास प्रयत्न केल्यानंतर शेवटी तो सडपातळ मुलगा त्या गलेलठ्ठ मुलाला आयुष्याचा आकांत करून, पाहिजे ते प्रयत्न करून बाहेर काढतो. आपला मित्र बाहेर आलेला पाहिल्यानंतर त्याला प्रचंड आनंद होतो आणि त्याच्या डोळ्यातनं आनंदाश्रू सुरू होतात आणि दोघं एकमेकाला मिठी मारतात, हग करतात आणि खूप एकमेकांना किस करतात. आय लव्ह यू, तुझ्यामुळे आज माझं आयुष्य वाचलं, सक्सेसफुल झालो, असं असं. आणि ते गावात येतात आणि घडलेली गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगायला सुरुवात करतात. त्या गावामधील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर हसून त्यांची मजाक उडवतो, की या मुलाला साधा डबा जर दिला पाण्याचा किंवा बादली दिली ती उचलते नाही, तुझ्यासारख्या गलेलठ्ठ मुलाला त्यांनी बाहेर कसं काढलं. मग त्यांना खूप वाईट वाटतं, की अरे आपण घडलेली घटना, आपल्या जीवाची घटना लोकांना सांगतो तरी लोकांना समजत नाही. मग त्या गावामध्ये एक रहीम चाचा म्हणून असतात, की जे गावातले सगळ्यात वयस्कर आणि अतिशय बुद्धिमान व्यक्ती असतात. ते जाऊन त्यांना सांगतात, की "काका असा-असा प्रकार घडलाय, पण आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीये." त्याने "ठीक आहे, काही हरकत नाही. 2 दिवसानंतर गावामध्ये पंचायत आहे, त्यावेळेस आपण हा विषय घेऊ." ठरल्याप्रमाणे गावामध्ये पंचायत भरते आणि सगळ्या मुलांना त्या बोलवलं जातात आणि त्या सगळ्या गावासमोर त्यांचा तो प्रश्न मांडला जातो, की या दोघांवर कोणी विश्वास ठेवत नाही. मग गावातली लोकं आपापले आर्ग्युमेंट्स ज्याला प्रिजज म्हणतात, की जे जग आज तुमच्यासाठी करतं, निगेटिव्ह बोलायला लागतात, त्यांच्यातले दोष शोधायला लागतात. अरे हा एवढा पडप्या पोरगा एवढ्या जाड मुलाला कसा करेल? ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये खूप जवळनं कोरिलेट होती, याला लक्षपूर्वक ऐकणे. कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही आणि गावातला प्रत्येक व्यक्ती त्यांच्यातले निगेटिव्ह प्रॉब्लेम्स, त्यांच्यातल्या चुका, "अरे, हे तर दंगाच करत राहतात, कधी अभ्यास करत नाही, नुसते बोंबट्या मारतात, दोघं एकमेकांना सोडून" हे बोलायला सुरुवात करतात. त्यावेळेस रहीम चाचा सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर हात वर करतात आणि सगळ्यांना सांगतात, "या गोष्टीवर या जगामध्ये कोणाचा विश्वास असो नाही तर नसो, पण माझा विश्वास आहे." रहीम चाचासारख्या माणसाने विश्वास दाखवल्यानंतर त्यांचा माइंडसेट बघून सगळे लोक म्हणतात, "आम्हालाही समजून सांगा का?" त्यावेळेस रहीम चाचा अतिशय समर्पक आणि अतिशय सुंदर उत्तर देतात. ते म्हणे, की "या सडपातळ मुलाला ही पाण्याची बादली उचलता येत नाही. त्याने या गलेलठ्ठ मुलाला विहिरीतनं काढलं. त्याच्यामागे फक्त एकच यशाचं कारण होतं. ते म्हणजे, की त्या लहान्या मुलाला तिथे सांगायला कोणी नव्हतं, की तू हे करू शकत नाही. दिस इज इम्पॉसिबल फॉर यू हे सांगायला त्याला तिथे कोणीच नव्हतं. म्हणून तो फक्त एकाच माइंडसेटनी काम करत होता, की त्याला त्याच्या मित्राला, त्याच्या जीवाच्या जीवलगाला विहिरीतनं बाहेर काढायचंय. मित्रांनो, हा माइंडसेट जर तुम्हाला एकदा मिळाला, ही जर कन्सिस्टन्सी जर तुम्हाला एकदा मिळाली, तर मला असं वाटतं, की या गोष्टीतनं खूप काही घेण्यासारखं आहे. म्हणून जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगत नाही, तुम्हाला कोणी बोलत नाही किंवा तुम्हाला काय वाटतं हे समजत नाही, तोपर्यंत आपल्या ध्येयाच्या दिशेनं धावत राहा. मैं तब तक दौड़ता रहूंगा जब तक मैं वो चीज हासिल नहीं करूंगा. हा माइंडसेट ज्या दिवशी आपल्यामध्ये येईल, की मी तोपर्यंत लढत राहील जोपर्यंत मी यशस्वी होणार नाही. हा माइंडसेट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत यश आपल्याला मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी रोज 100 वेळेस तुम्ही स्वतःला सांगत चला, "येस आय कॅन आणि येस आय विल." की हो मी करू शकतो आणि मला हे पॉसिबल आहे. हे ज्यावेळेस आपल्याला सांगायला जमेल, त्याच वेळेस आपण आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, असं मला वाटतं. यानंतर तुम्हाला मी एक महत्वाची स्लाइड दाखवणार आहे. त्या स्लाइड नंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजायला मदत होईल, की आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आणखीन काय गरजेचं आहे. यानंतर पर्सनॅलिटी म्हणून एक गोष्ट येते, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. यश हे पर्सनॅलिटी प्रमाणे अट्रॅक्ट करता येतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपण YouTubeला माझ्या नावाने जर सर्च केलं, तर मी 5 व्हिडिओची एक सीरीज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची टाकलेली आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता. आता यश आणि पर्सनॅलिटी दादा, थोडंसं तुला थांबवतो. आता समोर स्क्रीनवर दिसते 4 क्वाड्रंट ऑफ टाइप मॅनेजमेंट स्क्रीनवर.
आता आपल्याला जर आयुष्यामध्ये, आता होतंय का बरोबर? सेकंड इमेज ओपन कर ना, जी कुठली इमेज असेल ती. राईट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्याला मोठी नाही झालेली इमेज अजून. काय झाली? इनलार्ज कर ना इमेज, म्हणजे डबल क्लिक ना त्या इमेजवर. ओके. नाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, नाही झालेली. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक असतात इमोशनल डेव्हलपमेंट, दुसरी असते फिजिकल डेव्हलपमेंट, तिसरी असते मेंटल डेव्हलपमेंट आणि चौथी असते सोशल डेव्हलपमेंट. या 4 गोष्टींवर जर आपण फोकस केला तर आपलं व्यक्तिमत्व चांगलं होऊ शकतं. आणि ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःमध्ये हे व्यक्तिमत्व विकसित करत असतो, त्यावेळेस आपल्यामधील पर्सनॅलिटी यशाला आकर्षित करायला सुरुवात करते आणि त्याप्रमाणे आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. यानंतर महत्त्वाचं आहे, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, आयुष्यामध्ये कुठली गोष्ट सुरुवातीला करताना आपल्याला वाटतं आय वोंट डू इट, एक नंबरची पायरी बघा, मी हे करू शकत नाही. त्यानंतर थोडा विचार केला आणि जर प्रयत्न केला तर आपल्याला वाटतं आय कॅन डू इट, की बघा ठीक आहे बाबा, मी हे करू शकतो बहुतेक. त्यानंतर जर तुम्ही स्वतःला नॉलेज घेतलं, डिसिप्लिन केला, प्लॅनिंग केला, तर तुम्हाला वाटतं आय वॉन्ट टू डू इट, मला आता हे करायला पाहिजे. त्यानंतर कन्सिस्टन्सीनी प्रयत्न केल्यानंतर तुम्ही विचार करायला सुरुवात करता, हाऊ डू आय डू इट, की बाबा मी हे कसं करू शकेल. म्हणजे या पहिल्या 5 पायऱ्यामध्ये बघा, पहिली गोष्ट होती की मी हे करू शकत नाही, आणि आता 5व्या पायरी, 4थ्या पायरी तुम्ही म्हणता हाऊ टू डू इट, म्हणजे मी हे करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन माझ्यात आणला. नंतर तुमची पुढची पायरी येते आय विल ट्राय टू डू इट, की मी हे करण्याचा प्रयत्न तर करू शकतो, झालं नाही झालं मला माहित नाही. पण ज्यावेळेस तुम्ही करण्याला प्रयत्न सुरू करता, त्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास येतो आणि तुमच्यामधला फरक येतो, आय कॅन डू इट, देन आय विल डू इट, येस आय डिड इट. अशा पद्धतीने जर आपण यशाच्या पायऱ्या जर आपण चढत गेलो तर आपण कुठलीही नकारात्मक गोष्ट, इम्पॉसिबल गोष्ट करू शकतो. याच्यामध्ये मी भगवद्गीतेतला एक शेवटचा अध्याय तुम्हाला सांगतो. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये प्रभू श्रीकृष्णांनी असं म्हटलेलं आहे, मम वंशो जीव लोके जीवभूत सनातन. मम वंशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ट्याणी इंद्रायहणी प्रकृती इष्टानी कर्षिती. या 15व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये प्रभू कृष्णाने सांगितलेलं आहे, मम वंश जीव लोक, म्हणजे या पृथ्वीवर जो कुठला जीव, जी कुठली सजीव सृष्टी आज वास्तव्य करते, ते माझा अंश आहे, मी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला कुठलीच गोष्ट या जगामध्ये शक्य अशक्य नाही, हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे. जीव भूतो सनातना, म्हणजे या सनातन विश्वामध्ये जो कुठला जीव या सृष्टीवर आहे, त्यासाठी प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे लिमिट स्ट्रेच करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्यामधलं लिमिटलेस पोटेन्शियल कळत नाही. पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत तुम्ही तुमची लिमिट, मर्यादा स्ट्रेच करत नाही, ताणत नाही, तोपर्यंत तुमच्यामधील अमर्याद पोटेन्शियल तुम्हाला कधीही मिळत नाही. म्हणून हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. या दुसऱ्या लाईन मध्ये त्यांनी सांगितलं, मम इष्टे आणि इंद्रिय हानी, म्हणजे आपण आपल्याकडे असलेले जे 6 इंद्रिय आहे, की ज्याच्यामध्ये आपले नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीवा येते, याच्यामध्ये स्वतःला गुरफटून टाकतो आणि आयुष्यामध्ये यश डिफिकल्ट करतो. प्रकृती इष्टानी कर्षिती, कर्षिती म्हणजे स्ट्रगल. आपल्याला स्ट्रगल का करावं लागतं, कारण या भौतिक 6 ज्या गोष्टी आहे इंद्रियांच्या, याच्यामध्ये आपण गुरफटून पडतो आणि त्यामुळे आपल्याला होणारी गोष्ट अशक्य वाटायला लागते. म्हणून या षष्ट इंद्रियांवरती जो विजय पाहतो आणि कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता प्रयत्नांना जो लागतो, तो खऱ्या अर्थानं यशस्वी होतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जर छातीवर ठोकून जर संपूर्ण जगाला हा संदेश दिला असेल की मम इंद्रियाणी मम वंश जीव लोका, की मी तुमच्यामध्ये आणि माझा अंश तुमच्यामध्ये आहे, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी ही गोष्ट करू शकत नाही, तर कृष्णाच्या या भाषितावर, या वाक्यावर आपण संदेह घेत आहोत, असं होऊ शकतं. म्हणून मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की कुठलीही गोष्ट अशक्य नसते, गोष्ट करायची असते ती फक्त आपल्या चॉईसने. हे अतिशय सुंदर वाक्य मला तुम्हाला सांगायला आवडेल, युअर लाईफ इज अ रिझल्ट ऑफ युअर चॉईस. तुमचं आयुष्य तुम्ही निवडलेल्या गोष्टींमुळे घडलेले आहे. इफ यू डोंट लाईक युअर लाईफ, जर तुम्हाला तुमचं आजचं आयुष्य आवडत नसेल, इट्स अ टाइम टू मेक द बेटर चॉईस, की आता वेळ आलेली की तुम्ही चांगल्या गोष्टी निवडायला सुरुवात करा. या गोष्टीवरनं तुम्हाला मला आणखीन एक गोष्ट सांगायला लागेल की अपयश होण्यामागे फक्त ही गोष्ट लक्षात घ्या, अपयशी होण्यामागे ही गोष्ट लक्षात घ्या. इथे एक लाईन मी लिहिलेली आहे, द ओनली डिसॅबिलिटी इन लाईफ इज बॅड ॲटिट्यूड. अपयशी होण्यासाठी फक्त हे जे बॅड ॲटिट्यूड आपल्यामध्ये असतं, दुसऱ्याचा पाय खेचणं, जिंकायचंच असेल तर स्वतःला जिंकवून देण्यासाठी जिंका, दुसऱ्याला हरवून देण्यासाठी कधी जिंकू नका, कारण त्या यशाला
महत्व उरत नाही. म्हणून आपल्या डोक्यामध्ये आपल्यामध्ये जी मेंटल डिसॅबिलिटी आहे, जो 1% डाऊट आहे की मी ही गोष्ट करू शकत नाही, ती जोपर्यंत तुम्ही बाजूला काढायला शिकणार नाही, तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आयुष्यामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. सक्सेसफुल होण्यासाठी ही एक प्रोसेस मी स्टेट केलेली, ती सगळ्यांनी लिहून घ्यावी. सगळ्यात पहिले सक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही विचार करा की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा सक्सेस पाहिजे. एकदा ती गोष्ट तुम्ही थिंक केली, तुमच्या विचारात आली. हे बघा, जगामध्ये कुठली गोष्ट फक्त 2 वेळेस घडत असते मित्रांनो. हे लंडनच्या सगळ्यात मोठ्या डॉक्टर रोंडा ब्रान यांनी द सिक्रेट मध्ये प्रूव्ह केलेलं आहे की जगामध्ये कुठलीही गोष्ट फक्त 2 वेळेस घडते. एकदा तुमच्या विचारात आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. जर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर ती पहिले तुमच्या विचारात येणं गरजेचं आहे. कारण ती विचारात आली तरच या सृष्टीमध्ये जन्माला येऊ शकते. म्हणून सगळ्यात पहिले थिंक करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यावरच्या आयडिया काढणं. एकदा आयडिया मिळाली की मग ट्राय करायला आपण सुरुवात करतो. एकदा ट्राय करायला लागलं की मग ते व्हायला लागतं. व्हायला लागलं की मग आपण ते परत परत करत राहतो. परत परत करायला लागलो आणि थोडं यश मिळालं की आपण ते पुन्हा पुन्हा करत राहतो. आणि ज्यावेळेस आपण ते सातत्यानं करत राहतो, एका संघटनेनं करत राहतो, एका डिसिप्लिनने, एका व्यवस्थित प्रकर्षानं करत असतो, त्यावेळेस सक्सेस मिळायला उशीर होत नाही. म्हणून माझ्या मित्रांनो, ही सक्सेस मिळवण्याची प्रोसेस जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केली तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी वेळ लागणार नाही. यानंतरची जी सगळ्यात महत्वाची सक्सेस की आहे ती आहे अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स. की यशस्वी होत असताना अनेक लोक तुम्हाला सांगतात, बॉस ये तुम्हारा काम क्या नाही आहे, तुम्ही हे करू शकणार नाही, अरे हे काय आपलं काम आहे का. जसं परवा एका सेशन मध्ये मी ऐकलं की त्या सेशन मध्ये सांगितलं होतं, बहुतेक सुचित सरांनी सांगितलं होतं, खूप टॅलेंटेड आणि ब्रिलियंट मुलंच फक्त आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात असं काहीही नाही. सामान्य व्यक्ती जितक्या चांगल्या पद्धतीने आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो तितका ब्रिलियंट माणूस व्हायला वेळ लागतो. कारण सामान्य माणसाकडे कौशल्य मुबलक प्रमाणामध्ये असतं, फक्त गरज असते ते कौशल्य जाणून घेण्याची आणि त्या दिशेनं प्रयत्न करण्याची. म्हणून आपल्याला डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीमध्ये येतील, म्हणजे अभ्यास करताना जर मला शेजारच्या घरामधनं आवाज येत असेल, हे डिस्ट्रॅक्शन आहे. मी माझी बसण्याची जागा बदलली पाहिजे. तो माणूस आरडाओरडा करतोय, याचा फोन आला, तुम्ही टीव्ही लावला, इकडे आवाज होतोय, हे डिस्ट्रॅक्शन तुम्हाला समजतंय म्हणजे एकाचा अर्थ की तुम्ही एकाग्र पद्धतीने अभ्यास करत नाहीये. जो माणूस एकाग्र पद्धतीने अभ्यास करू शकतो आणि ज्याचा आपल्या मनावर ताबा आहे, तो आजूबाजूला बँड जरी लावला तरी शांतपणे पुस्तक वाचू शकतो. म्हणून डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करा. जोपर्यंत तुम्ही तुमचे डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागेल. मी सांगितलं ना की आयुष्यामध्ये वाईट गोष्टी सांगणारे खूप आहे, दोष काढणारे खूप आहे. तुम्ही फक्त तुमच्यामधल्या खुबिया, तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी शोधायला सुरुवात करा आणि यशस्वी व्हा. यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी गोष्ट करण्यासाठी बाकीच्या लोकांना खूप त्रास होतो आणि श्रम करावे लागतात, जी गोष्ट करत असताना एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप स्ट्रगल किंवा खूप त्रास होतो करायला लागत असताना, ती गोष्ट कौशल्यपूर्ण प्रयत्नानं पूर्ण करणारा व्यक्तीच यशस्वी होऊ शकतो. हे त्रिकालवादी सत्य आहे. म्हणून मित्रांनो, डिस्ट्रॅक्शन्सला अवॉइड करा. कोण तुम्हाला येऊन डिस्टर्ब करताय त्यापेक्षा तुम्ही कोणापासून डिस्टर्ब होत नाही हा माइंडसेट करा आणि एकाग्र चित्तानं अभ्यास करा. कारण यश हे खूप सोपं नाहीये. ते करण्यासाठी तुम्हाला खूप खूप गोष्टींचं सॅक्रिफाईस करावं लागतं. अब्राहम लिंकननी त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलंय, भूखे रहो, भूखे रहो लेकिन मूर्ख मत रहो, भूखे रहो लेकिन मूर्ख मत रहो, क्योंकि तुम्हें पता होना चाहिए कि मेरे अंदर भी वही चीज है जो एक सक्सेसफुल आदमी में. अंबानी म्हणजे काय ढगातनं किंवा हत्तीच्या कानातनं आलेलं नाहीये. एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज द सेम प्रोसेस. प्रत्येक यशस्वी पुरुषानं सेम प्रोसेसने जन्म घेतलेला आहे, ज्या प्रोसेसनं आपण पण जन्म घेतलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे तो की त्यांचं सराउंडिंग आणि आपलं सराउंडिंग, त्यांनी स्वतःला घडवण्यासाठी काय पाहिजे ते ठरवलं, आपण ठरवलेलं नाही. यानंतरचा सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे असोसिएशन. की सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्तीच्या संपर्कात, योग्य सर्कलमध्ये राहिलं पाहिजे. याचं मी तुम्हाला एक छान उदाहरण देतो. आता हा सेशन संपल्यानंतर तुम्ही स्वतः चेक करा, तुमची आत्ताची जी आर्थिक परिस्थिती, तुमची आत्ताची जी भौतिक परिस्थिती, तुमचं आत्ताचं जे यश अपयशाचं प्रमाण आहे, ते जर तुम्ही चेक केलं आणि तुमच्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी ज्यांच्यामध्ये तुम्ही वावरता तर चेक केलं, तर ते तुम्हाला सेम दिसेल. आपण तसेच घडतो जशा लोकांची संगत आपल्याला असते आणि ज्या लोकांच्या संगतीत आपण राहतो. म्हणून जसं मगाशी मी सांगितलंय, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हॅपी नाही, तर तुम्ही तुमची चॉईस चेंज करा. प्रत्येक 6 महिन्याला, वर्षाला आपण मित्रमैत्रिणी चेंज करत राहिलं पाहिजे.
मी असं म्हणत नाही की जुन्या मित्रांना रामराम करा आणि ठोकून द्या, पण एखाद्या व्यक्तीकडनं जोपर्यंत आपल्याला व्हॅल्यू ऍडेड होत नाहीये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही व्हॅल्यू ऍडेड होत नाही, कळत नाही, तोपर्यंत आपण चेंज करत राहायला पाहिजे. कारण आपण जशा लोकांच्या संगतीमध्ये राहतो तशी आपली विचारसरणी होते, आणि जशी आपली विचारसरणी असते तसा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या आयुष्याकडे बघण्याचा होतो, आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडत असतं. चोराच्या संगतीत राहिला तर चोरी कशी करायची हे शिकायला मिळेल. चाणक्याच्या संगतीत राहिला तर कायद्याचे तुम्ही पंडित होताल. एखाद्या ज्ञानी पंडिताच्या संगतीत राहिला तर तुम्हाला वेदांचं ज्ञान मिळेल. एखाद्या शिक्षकाच्या सोबत राहिला तर तुम्हाला कसं शिकायचं हे समजेल. एखाद्या पॉलिटिशियनच्या सोबत राहिला तर तुम्हाला कसं राजकारण करायचं समजेल. मग हे जर आपल्याला कळतंय, तर आपल्याला जर यश हवं असेल तर यशस्वी झालेल्या लोकांच्या संगतीत राहून त्यांच्याप्रमाणे कृती करून त्यांना कॉपी करून आपण का यशस्वी होऊ शकत नाही? हे बघा, यशस्वी होण्यासाठी ना 3 गोष्टी खूप महत्वाच्या, ज्या स्वतः रतन टाटाजीने आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलेल्या आहे. एक, त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या समोर जो यशस्वी माणूस असेल त्याला कॉपी करा आणि राईट ठिकाणी पेस्ट करा. स्वामी विवेकानंदचं एक वाक्य मला खूप आवडतं, ते मी नेहमी सांगतो. आपण आयुष्यामध्ये काय काम करतो, आपण आयुष्यामध्ये काय काम करतो याच्यापेक्षा महत्वाचं आहे की आपण कुठल्या लोकांसोबत ते करतो, त्यावर तुमचं यश, त्यावर तुमचा सक्सेस, त्याच्यावर तुमची सफलता, तुमची कामयाबी डिपेंड असते. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो, चांगल्या लोकांची संगत जर आपण धरली, एमपीएससी युपीएससी मध्ये जे कष्टानं अतिशय 15-15, 18-18 घंटे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या संगतीत आपण राहिलो, बिझनेसमध्ये अतिशय हायली सक्सेसफुल लोकांच्या संपर्कात राहिलो, त्यांना आपण फोन केला, गेलो, भेटलो, बोललो, तर आपल्याला त्यांचा माइंडसेट मिळेल, आपल्याला त्यांच्या वृत्तीच कळतील, आपल्याला त्यांच्या आयुष्याकडे, बिझनेसकडे, एक्झामकडे बघण्याचा दृष्टिकोन कळेल. तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज कितीतरी अधिकारी या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट मार्गदर्शन करत की जे ऑलरेडी यशस्वी झालेले. अशा लोकांच्या असोसिएशन मध्ये राहून जर आपण यश संपादन केलं तर मला खूप खूप आनंद होईल. मला फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, खुद का है ना बेस्ट वर्जन बनो, खुद का है ना बेस्ट वर्जन बनो, किसी का डुप्लिकेट कॉपी मत बनो. हे गोष्ट इतकी सुपर्ब आहे की लक्षात घ्या. तुम्हाला जर बनायचं असेल ना, स्वतःमधलं सगळ्यात बेस्ट व्हर्जन बना, कुणाला कॉपी करायची गरज नाहीये. कुणाला आतापर्यंत आयुष्यात वाटतं की तुमचा मुलगा तुमच्यासारखा व्हावा? कधीच नाही. प्रत्येक आई वडिलांना विचारा, प्रत्येक बापाला वाटतं माझ्यासारखा माझा मुलगा कधी नको, वो माझ्यापेक्षा बेस्ट व्हायला पाहिजे. म्हणून खरा लीडर तोच असतो जो आपल्यापेक्षा उत्तम प्रकारचं नेतृत्व निर्माण करण्याच्या मागे असतो, आणि लुजर, नकारात्मक माणूस तोच असतो जो आपल्यापेक्षा पुढे कोणाला जाऊ देत नाही आणि सगळा स्वतः लीडर बनून राहतो. म्हणून आयुष्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं आणि शेवटची मी गोष्ट सांगणार आहे ते आहे, एनिथिंग दॅट यू वॉन्ट कॅनॉट मेजर. म्हणजे जी गोष्ट तुम्ही मेजर करू शकत नाही तिच्या मागे कधी पळू नका. म्हणजे एखादं यश मिळण्यासाठी तुम्ही वारंवार अपयशी होत असाल आणि तुम्ही अपयशी का होता हे जर तुम्हाला समजत नसेल तर त्या गोष्टीच्या मागे लागण्यात काहीही अर्थ नसतो. त्यापेक्षा आपण एखाद्या चांगल्या बुद्धिमान व्यक्तीचा किंवा त्या गोष्टीमध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तीचा सहयोग घेऊन, त्याचं नॉलेज घेऊन आपण पुढे सरकायला पाहिजे. आता या ठिकाणी माझ्याकडनं ह्या तुम्हाला 10 ज्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहे, माझा असा अंदाज आहे की तुम्हाला ह्या उपयोगात पडतील. आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होण्यासाठी ह्या तुम्हाला खूप खूप मदत करतील. माझ्याकडे वेळ खूप कमी होतात म्हणून मी खूप कमी शब्दामध्ये तुम्हाला हे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मित्रांनो, यशस्वी जर व्हायचं असेल तर पहिले हे समजून घ्या की तुम्हाला काय हवंय. नंतर त्याचं प्लॅनिंग करा, त्याचा टाइम मॅनेज करा, त्याचा ऍक्शन प्लॅन बनवा, आणि आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी शेवटची गुरुकिल्ली सांगतो, सेट युअर मेंटॉर. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या डोळ्यासमोर एक मेंटॉर पाहिजे. जो मेंटॉर जोपर्यंत तुम्ही देणार नाही तुम्हाला स्वतःला, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या आयुष्यामध्ये एकच मेंटॉर आहे, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद मेंटॉर म्हणजे काय की त्या व्यक्तीचं इन अँड आउट तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचे विचार, त्यांची पुस्तकं, त्यांची लाईफस्टाईल, त्यांची विचारधारा. मी इयत्ता 6वी मध्ये असताना स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य ऐकलं होतं आणि त्या वाक्याने मला आयुष्यापर्यंत इथपर्यंत साथ दिलेली आहे आणि मरणापर्यंत ती मला साथ देईल. ते वाक्य विवेकानंदांचं असं होतं की माणसानं आयुष्यात नेहमी विचार करून बोलावं, बोलून विचारात पडू नये. आणि या वाक्यानं मला आयुष्यामध्ये इतकी मोठी कलाटणी दिली. मी ज्या ज्या ठिकाणी जातो आणि कुठे पण जर बोलायला बसलो तर मी पहिले बोलल्यानंतर त्याचे परिणाम काय होईल याचा पहिले डोक्यामध्ये विचार करतो आणि नंतरच बोलतो. म्हणून मला यशस्वी होण्यासाठी मदत होते, मला सक्सेसफुल होण्यासाठी मदत होते, आणि समोरच्या माणसाला माझ्याबरोबर बोलण्याचा आनंद मिळतो. म्हणून मित्रांनो, एक मेंटॉर सेट करा आयुष्यामध्ये की जो तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल करू ठेवेल. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितले की डॉक्टर रोंडा ब्रँड म्हणून या जगातल्या सगळ्यात मोठ्या सायकॅट्रिस्ट ज्या लंडनच्या आहे, त्यांचं एक डॉक्युमेंटरी पण आहे द सिक्रेट. त्याच्यातली एक शेवटची स्टोरी मी तुम्हाला सांगतो आणि माझं सेशन या ठिकाणी संपवतो. या स्टोरीमध्ये त्यांच्यावर अनेक लोकांनी काम केलेलं आहे. मायकल म्हणून आहे, लिझा म्हणून आहे, फेडरर म्हणून आहे.
त्यातले एक सर्वात महत्वाचे डॉक्टर आहे, त्यांचं नाव आहे मायकल बॅकविथ. मायकल बॅकविथ एक स्वप्नदर्शी आहे. ते माणसाच्या सायकोलॉजीचा अभ्यास करतात आणि मेंदूंच्या नसांमधनं जे विचारसरणी होते, मेंदूंचं जे एक्सपान्शन होतं, आपण मेंदूमध्ये विचार केल्यानंतर झूम करून त्याच्यावर जी विचारसरणी करते त्याच्यावर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक स्टोरी सांगितली. एक लंडनमध्ये एक माणूस होता, त्याचं नाव होतं मॉरिस गॉडमन. त्याचं नाव होतं मॉरिस, MORRISHGOODMN, मॉरिस गॉडमन. याला लंडनचा चमत्कारी पुरुष म्हणून ओळखलं जातं. याची स्टोरी अशी आहे की 10 मार्च 1981 साली एका खूप मोठ्या विमान अपघातामध्ये हा माणूस सापडला. ही वॉज अ पायलट. हे पायलट होते, चार्टर्ड फ्लाईट उडत होते आणि 10 मार्च 1981 साली त्यांचा खूप मोठा अपघात झाला की ज्या अपघातामध्ये त्यांनी त्यांची बोलण्याची शक्ती, चालण्याच्या दोन्ही पायांची सगळी हाडं मोडली होती आणि पूर्ण शरीराला लकवा मारला होता आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 1 महिन्याच्या सगळ्या टेस्ट केल्या, सगळे रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टरांनी असं डिक्लेअर केलं की मॉरिस गॉडमन या जगामध्ये पुन्हा कधीही आपल्या स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही, ते कधीही बोलू शकणार नाही आणि ते कधीही एका नॉर्मल व्यक्तीसारखं जगू शकणार नाही. त्यांना बेड रिटर्न राहावं लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर मॉरिस गॉडमन यांच्या डोक्यामध्ये प्रचंड मोठा प्रकाश पडला आणि त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये विचार केला आणि त्यांचा माइंडसेट असा होता, माझी जगण्याची जर प्रबळ इच्छा असेल तर ही कोण लोक आहेत की जे मी चालू शकणार नाही आणि बोलू शकणार नाही असं म्हणतात. मग नंतर बोलल्यानंतर फक्त त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या लपकायच्या. त्याच्यावरनं त्यांनी एका नर्सला बोलवलं, पॅड घेऊन बोलवलं आणि त्याच्यावर लिहायला लावलं आणि त्याच्यावर त्यांनी डोळ्यांच्या झपकेप्रमाणे ABCD प्रमाणे लिहून सांगितलं. त्याच्यावर त्यांनी लिहून दिलं की दिस कमिंग ख्रिसमस आय विल वॉक फ्रॉम दिस हॉस्पिटल टू माय होम. मार्च मधली घटना आहे, 10 मार्चची. 25 डिसेंबरला ख्रिसमस असतो. त्यांनी असं वाक्य भाषित केलं, त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यावर लावून ब्रिदिंग करून लिहिलेलं की मी ख्रिसमसला माझ्या स्वतःच्या पायावर घरी चालत जाईल. सगळ्या हॉस्पिटलमधले लोक हसले. अरे म्हणे, इथे याला श्वास त्याच्या गळ्यामध्ये इथे होल करून पाईप टाकला, त्यांना ब्रिदिंग घेता येत नव्हतं. एवढ्या घाण अवस्थेमध्ये असताना त्यांनी विचार करायला सुरुवात केली की त्यांना आयुष्यात पाहिजे काय. त्यांना आयुष्यात पाहिजे होतं त्यांचं स्वतःचं नॉर्मल आणि कॉमन लाईफ. मग त्यांनी स्वतःला सांगायला सुरुवात केली की मायकल, की तू श्वास घेऊ शकतो. हे मॉरिस, यू कॅन ब्रीथ. आणि मग त्यांनी तोंडाने मोठे श्वास भरायला सुरुवात केली. ते श्वास भरत असताना रक्ताच्या चिळकांड्या त्यांच्या गळ्यातनं उडायच्या आणि प्रचंड वेदना व्हायच्या. परंतु प्रत्येक वेळेस त्यांच्यातला सकारात्मक माणूस त्यांना सांगत होता, मॉरिस यू कॅन डू इट, मॉरिस कीप इट अप, यू कॅन डू इट. या एका वाक्यावर स्वतःच्या आत्मविश्वासावर ते ब्रीथ करत राहिले. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 7 महिने मृत्यूची झुंज देत शरीरातला प्रत्येक थेंब रंगाच्या चिळकांड्यानं उडवत त्या माणसाने प्रचंड प्रयत्न केले. 24 डिसेंबर 1981 साली त्यांना हॉस्पिटलच्या दारामध्ये व्हीलचेअरवर अशा पद्धतीमध्ये बसून आणलं आणि त्यांना समोर त्यांच्यातला सामान्य माणूस दिसला, मॉरिस गॉडमन. तो सांगत होता, मॉरिस यू कॅन डू इट, इट इज इम्पॉसिबल फॉर यू. आणि त्या एका वाक्यावर मॉरिस गॉडमन त्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहिले. 100 वेळेस तो माणूस पडला, त्याच्या पायामधल्या बोनचा चुरा झालेला होता, आर्टिफिशियल लीक त्यांना लावलेले होते, त्यांच्या हाडांच्या चुऱ्यामुळे त्यांना तिथे पाईप टाकले होते. परंतु अथक परिश्रमानंतर आणि स्ट्रॉंग माइंडसेटवर आणि यशस्वी होण्याची जिद्द, वेळ, पॅशन, क्रेझीनेस त्यांच्या डोक्यात असल्यामुळं 25 डिसेंबर 1981 ला स्वतःच्या पायावर चालून ते ख्रिसमस सेलिब्रेट करायला आपल्या घरामध्ये गेले. मित्रांनो, मॉरिस गॉडमॅन जर हे करू शकतो तर तुमच्यातला आणि माझ्यातला मॉरिस आयुष्यात प्रत्येक गोष्टीत यशस्वी का होऊ शकत नाही, हा 100% प्रश्न आपण आपल्याला विचारा आणि त्याप्रमाणे एका ध्येयानं पेटून आपल्या प्रयत्नांना लागा. तुम्ही प्रत्येक जण यशस्वी होऊ शकता. फक्त गरज आहे ते तुम्हाला करेक्टली या ठिकाणी विचार करण्याची, प्रॉपर प्लॅनिंग करण्याची आणि या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची. भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी श्रीकृष्णांनी सांगितलेले की तुम्ही मम वंश जीव लोक, तुम्ही माझे वंशज आहात, माझे आहात. तर त्यामुळे तुम्ही तुमच्यामधलं पोटेन्शियल दाबू नका. हे जे 6 षष्ट इंद्रिय आहे की जे तुम्हाला दाबतात, हे करू शकत नाही, होऊ शकत नाही, हे सांगतात, बाहेरची लोक सांगतात, यांच्याकडे दुर्लक्ष करा. आणि मित्रांनो, यश खूप सोपं आहे, फक्त त्याला संपादन करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग करा आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. मला असं वाटतं की मला जे 25 मिनिटं दिले त्या 25 मिनिटांमध्ये ज्या गोष्टी मला माझ्या सद्बुद्धीप्रमाणे ॲज अ मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला सांगाव्याशा वाटला त्या मी तुम्हाला सांगितल्या आहे. या जर तुम्ही जॉट डाऊन करून घेतल्या असेल आणि याचा जर तुम्ही वापर केला तर आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होताल याची मला खात्री आहे. फक्त यश संपादन करताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, शर्यतीत त्याच वेळेस उतरा ज्यावेळेस तुम्हाला स्वतःसाठी जिंकायचंय.
शर्यतीमध्ये त्याच वेळेस उतरा ज्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचंय. दुसऱ्याला हरवण्याच्या दृष्टिकोनातनं कधीही शर्यत खेळू नका, कारण जिंकून सुद्धा तुम्हाला हरल्याचा आभास आयुष्यभर होत राहणार आहे. तर आपण सर्वजण यशस्वी व्हा, आयुष्यामध्ये संपन्न व्हा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा माझा यूट्यूबवर चॅनल लाईक करा. त्याच्यावरती नक्की सगळे व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतील अशी मला खात्री आहे. आणि मित्रांनो, मिशन प्रशासन टीमच्या माध्यमातून हे जे काय कार्य चाललेलं आहे, याचा चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये वापर करा आणि एक चांगले पुरुष, एक चांगले व्यक्तिमत्व, एक चांगले अधिकारी, एक चांगले व्यापारी आणि चांगले समाजसेवक बना. हीच आजच्या या माध्यमातून, आजच्या या सेशनमधून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि खूप कमी वेळेमध्ये माझा बोलण्याचा ओघ थोडा जास्त होता, कारण मला कमी वेळेमध्ये तुम्हाला खूप काही द्यायचं होतं. परंतु 7 मार्चला परत माझं दुसरं सेशन आहे. त्या सेशनमध्ये मी खूप छान आणि व्यवस्थित एका नवीन विषयाने तुमच्यासमोर नक्कीच येईल. तोपर्यंत रजा द्या. थँक्यू सो मच. आय विश यू ऑल द बेस्ट. बी सक्सेसफुल. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू. एक गोष्ट शेवटची लक्षात ठेवा, जो काम दुनिया में तुम नहीं कर सकते ना, वो किसी का बाप नहीं कर सकता. मला जर एखाद्याने येऊन सांगितलं ना, ये तुमसे नहीं हो पाएगा, तर माझं उत्तर त्याला एकच आहे, अगर ये हमसे नहीं हो पाएगा तो किसी के बाप से नहीं हो पाएगा. सो बॉस, हैव अ राइट माइंडसेट, हैव अ राइट एटीट्यूड.